जय हिंद मित्रांनो आजचा आपण या लेक्चरला सुरुवात करूया। मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे कुठल्याही प्रकारचे क्लास लावू शकत नाही, पण पोलीस बनायचं स्वप्न बघतायत आणि त्यांच्यासाठी आपण दररोज लेक्चर घेणार आहोत। दररोज त्यांच्यासाठी महत्त्वाचे विषय म्हणजे खास करून टार्गेट आपला पोलीस भरती आहे आणि या पोलीस भरतीचं संपूर्ण सिलेबस घेण्यासाठी मी तयारी केलेली आहे, खास करून तुमच्यासाठी। आणि त्यातला आज आपला पहिला लेक्चर आहे। फक्त एवढंच विनंती आहे, जास्तीत जास्त रिस्पॉन्स ठेवायचा आहे। आपल्याला शून्यापासून सुरुवात करायचं आहे। नक्कीच आपण मोठं काहीतरी करू शकतो। शून्यापासून सुरुवात केला, तुमचा बेस पक्का झाला तर तुम्ही मोठमोठे एक्झाम्पल सहज सोडू शकता। ठीक आहे, वेळ वाया नाही घालवायचा आपल्याला। आणि जर हा पोस्ट तुम्ही इंस्टाग्राम वरती बघत असाल, इंस्टाग्राम वरती जास्तीत जास्त आपण 3 मिनिटांपर्यंत व्हिडिओ अपलोड करू शकतो। आणि संपूर्ण लेक्चर जर तुम्हाला पाहायचं असेल तर इंस्टाग्रामच्या कमेंट बॉक्स मध्ये जास्तीत जास्त कमेंट करा। युट्यूबची लिंक मी तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देईल आणि तुम्ही युट्यूबला जाऊन पूर्ण लेक्चर पाहू शकता। ठीक आहे, तर आजचे आपण लेक्चरला स्टार्ट करूया। बघा, सर्वात आधी मी तुम्हाला बोललो होतो की आपल्याला बघायचा आहे पोलीस भरतीचा बेसिक मॅथ। ठीक आहे, काय बघायचं आपल्याला? पोलीस भरतीचा बेसिक मॅथ। याच्यामध्ये तुम्हाला मी संपूर्ण लेक्चर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे। ठीक आहे, तर याच्यातला आपण पहिला भाग बघूया, नैसर्गिक संख्या। काय बघायचं आपल्याला? नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात, यालाच नैसर्गिक संख्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणणार नॅचरल नंबर। काय म्हणणार आपण? नॅचरल नंबर। ठीक आहे, तर याबद्दल आपण जाणून घेऊया नॅचरल नंबरची। आज संपूर्ण त्याच्यावरती विचारलेले प्रश्न सुद्धा मी तुम्हाला घेणार आहे। एक एक करून आपण सुरुवात करूया। बघा, नैसर्गिक संख्या म्हणजे काय? ज्या संख्येची सुरुवात, लक्षात घ्या, ज्या संख्येची सुरुवात 1 ने होते। कितीने होते? 1 ने होते। 1 ते अनंत पर्यंत जेवढ्या पण संख्या आढळतात निसर्गामध्ये त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। बघा, लक्षात घ्या, निसर्गामध्ये आढळणाऱ्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। ही गोष्ट लक्षात ठेवा। आता सुरुवात 1 पासून होते, 1 नंतर 2 नंतर 3 असे डॉट 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 ते अनंत पर्यंत ही क्रिया चालूच असते, त्यांना आपण म्हणतो नैसर्गिक संख्या। याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, काही मुलांचा गैरसमज असतो, 0 हा नैसर्गिक संख्या आहे का? 0 ही संख्या नैसर्गिक संख्या आहे का? तर 0 ही नैसर्गिक संख्या नाही, कारण शून्याचा वापर आपण व्यवहारामध्ये करत नाही। ठीक आहे, व्यवहारामध्ये आपण 10 करतो, 20 करतो, 1000 करतो। म्हणजे ज्यावेळेस शून्याची व्हॅल्यू कधी वाढते? शून्याच्या अगोदर कुठलीही एक संख्या आली तेव्हा शून्याची व्हॅल्यू वाढते, नाहीतर 0 हा 0च असतो। म्हणून 0 हा नैसर्गिक संख्यामध्ये आढळत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आणि नैसर्गिक संख्यामध्ये शून्याला व्हॅल्यू नाही, किंवा नॉर्मली पण शून्याला व्हॅल्यू नाही, पण शून्याची व्हॅल्यू कधी वाढते? ज्या वेळेस 0 एखाद्या संख्येचा पुढे लागेल त्यावेळेस त्या संख्येची व्हॅल्यू वाढते आणि तेव्हा शून्याची व्हॅल्यू वाढते। ही गोष्ट क्लिअर झाली? म्हणजे 0 ही संख्या नैसर्गिक संख्या नाहीये। त्याच्यानंतर ऋण संख्या ज्या असतात, त्याच्यानंतर बघा, ऋण संख्या ज्या असतात त्यांना सुद्धा नैसर्गिक संख्या म्हणत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आता ऋण संख्यांमध्ये काय आहे ते बघा, -2 आलं, -5 आलं, -7 आलं, 5 आलं, काही येऊ द्या, ऋण संख्यामध्ये जर आलं त्यांना देखील नैसर्गिक संख्या म्हणत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो, सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे तुमची 1। आणि जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती? तर सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा, सांगता येत नाही। आणि जर तुम्हाला पर्यायामध्ये असला अनंत हा शब्द असला ज्याचा अंतच नाही, ते हे पर्याय सुद्धा योग्य आहे। जर पर्याय परीक्षेमध्ये 2 पर्याय असू शकणार नाही, सांगता येत नाही हा पर्याय नसणार, तर अनंत हा पर्याय असू शकतो, किंवा अनंत नसेल तर सांगता येत नाही हा पर्याय असणार। म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की नैसर्गिक संख्या आपण या संख्यांना म्हणत असतो। नैसर्गिक संख्याचा अंत नाही, सर्वात लहान नैसर्गिक संख्या सांगता येते, परंतु सर्वात मोठी नैसर्गिक संख्या सांगता येत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। ठीक आहे, आता जो पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत ते म्हणजे या नैसर्गिक संख्यावरती आपल्याला प्रश्न कोणकोणते विचारले जातात। डायरेक्ट आपण एक एक घेणार आहोत, सम संख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, त्रिकोणी संख्या, सर्व संख्यांबद्दल आपण जाणून घेणार आहोत।
आजच्या लेक्चरमध्ये आपण जाणून घेतोय नैसर्गिक संख्या. ठीक आहे, आता नैसर्गिक संख्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात. उदाहरणासाठी आपण एक उदाहरण घेऊया की नैसर्गिक संख्यावरती आपल्याला कोणता प्रश्न विचारला जातो. तर बघा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 25 तर बरोबर काय, असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 तर लास्टला काय येईल हे एक्झाम्पल आपल्याला विचारलं जातो. आता हे जर एक्झाम्पल आपल्याला सोडवायचं आहे त्याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे, जो फॉर्म्युला सगळीकडे लागू होतो. जो फॉर्म्युला सगळीकडे लागू होतो याच्यामध्ये बघा फॉर्म्युला आहे पहिली संख्या. ठीक आहे, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. फॉर्म्युला लक्षात घ्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 आणि गुणिले एकूण संख्या. बघा एकूण संख्या हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या छेदामध्ये 2 हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. या फॉर्म्युलाने जेवढ्या पण संख्यांमध्ये गॅप असतो ना, सारखा गॅप त्यांना आपण म्हणतो, त्या सारखा गॅपचं उत्तर तुम्हाला या फॉर्म्युलाने भेटून जाईल. आता हा उदाहरण मी तुम्हाला दिला 1 अधिक 2 अधिक 3 अधिक डॉट 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 25 बरोबर काय येणार, तर याचं उत्तर असणार बघा पहिली संख्या 1 आहे, शेवटची संख्या 25 आहे, छेदामध्ये 2 आहे आणि गुणिले एकूण संख्या सुद्धा 25च आहे. एकूण संख्या सुद्धा 25च आहेत. मग पुढच्या लेवलमध्ये काय होणार बघा, या दोघांची बेरीज करून टाका. 25 आणि 1 झाले 26 गुणिले या ठिकाणी 25 आणि छेदामध्ये 2 ऍज इट इज आपला राहणार आहे. मग काय करायचं तुम्हाला, या 2 ने या 26 ला भाग द्यायचा आहे. कसं भाग देणार बघा, बे 1 बे, बे 1 बे आणि बे त्रिक 6 अशा पद्धतीने भाग दिला. आता तुम्हाला काय होणार, तुमच्याकडे काय येणार आहे, तुमच्याकडे 13 गुणिले 25 या दोघांचा तुम्हाला काय करायचंय, एकंदरीत गुणाकार करायचंय. काय करायचंय, गुणाकार करायचंय. मग गुणाकार करण्यासाठी काय करणार, 25 त्रिक 75 पैकी 5 ठेवले, 7 हातच्याला दिला आणि 25 1 25 आणि 25 आणि 7 झाले तुमचे 32. 25 आणि 7 झाले 32. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आपल्याला, 325. या प्रश्नाचं उत्तर काय मिळणार आपल्याला, 325. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे. समजलं? चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आणि लक्षात ठेवा, प्रश्न समजलं नसेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या, नंतर नोटबुक मध्ये तुम्ही नोट करू शकता. ठीक आहे, क्लिअर? आता बघा पुढचा प्रश्न मी देणार आहे तुम्हाला. पुढचा प्रश्न असणार आहे तुमचा बघा 1 अधिक 2 अधिक 3 डॉट 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 इथं अधिक घ्या डॉट 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 16 बरोबर काय. बघा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून कमेंट करायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून कमेंट करायचं आहे की कोणाकोणाचं उत्तर बरोबर आला. आणि ह्याच्या हा तुमच्यासाठी प्रश्न, लक्षात घ्या, हा तुमच्यासाठी प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून तुम्ही उत्तर द्यायचं आहे. आता तुम्ही पुढचा प्रश्न घेणार आहे तो घेऊया. बघा 1 अधिक 2 अधिक 3 डॉट 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 75 बरोबर काय. बघा असा प्रश्न आला, सेम प्रश्न आहे. बघा प्रश्न गणित येतात म्हणून मी सर सोडून टाकतो पटकन असं नाही, तर गणितामध्ये प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. ठीक आहे, आणि ज्याला ऑफलाईन पद्धतीने बॅच जॉईन करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सर्व डिटेल दिलेली आहे, तुम्ही ऑफलाईन पद्धतीने बॅच जॉईन करू शकता. चला पुढचा प्रश्न सोडूया आपण आता. 1 अधिक 2 अधिक 3 डॉट 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 75 बरोबर काय. सेम फॉर्म्युला, फॉर्म्युल्यानुसार पहिली संख्या घेणार, शेवटची संख्या घेणार, ओके, छेदामध्ये 2 लिहिणार आणि एकूण संख्या सुद्धा या ठिकाणी 75 आहे म्हणून आपण 75 घेणार. अशा पद्धतीने आपलं समीकरण तयार झाला. नंतर काय होणार, 75 आणि 1 झाले तुमचे 76 आणि गुणिले या ठिकाणी 75 आहे आणि भागिले असणार तुमचा 2. आता 2 ने समसंख्याला भाग द्यायचा आहे. कसं भाग देणार बघा, बे 1 बे, बे त्रिक 6, बे त्रिक 6. या 7 मधून 6 गेल्यानंतर 1 उरला, हा 1 इथं ठेवला, हा 1 आणि हा 6 झाले 16. मग बे 8 16 काय, बे 8 16. अशा पद्धतीने यांना आपण भाग दिलं आणि नंतर यांचा आपल्याला काय करायचंय, गुणाकार करायचे. 75 गुणिले 38. बघा पाडेपाठ नाही, हरकत नाही, 10 पर्यंत पाडेपाठ असतील तरी सुद्धा आपले गणित येतील. गरज नाहीये की आपल्याला 30 पर्यंतच पाडेपाठ करायला पाहिजे. स्टेप बाय स्टेप करा, काहीच घाबरू नका.
8 पंच किती होतात 40 होतात. 40 शून्य हातच्याला आला तुमचा 4. 8 साते 56 किंवा 8 2 16 8 3 24 8 चौक 32 8 40 8 सकम 8च्या 8 साते 8 सकम 8च्या आणि 8 साते 56. 56 हा 56 प्लस 4 किती झाले तुमचे 60 झाले. 60 पैकी 0 इथं ठेवा आणि 6 ऍज इट इज ठेवा, कारण पुढे संख्या नाहीयेत. पुढे काय करणार आपण, ज्यावेळेस आपण पुढची संख्या घेतो त्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह द्या आणि पुढच्या संख्येने गुणाकार करा. मग काय गुणाकार करणार, 3 5 15 15 5 हातच्याला 15 1 3 7 21 21 आणि 1 22 अशा पद्धतीने यांचा गुणाकार आला आणि यांची आता काय करायचं आपल्याला बेरीज करायची. म्हणजे 0 5 आणि 2 8 आणि हा 2 टोटल किती झाले. मग यांची संख्यांची उत्तर किती मिळालं आपल्याला 2850 2050. ठीक आहे, ही झाली एक पद्धत बेरीज करायची. आता आपण घेणार आहोत दुसरा प्रश्न. लक्षात ठेवा, हे झालं 1 ते 100. आता मी प्रश्न विचारला तुम्हाला 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॉट 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 50 बरोबर काय. बघा प्रश्न बघा तुम्ही, 2 अधिक 4 अधिक 6 अधिक डॉट 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 50 बरोबर काय, असा हा प्रश्न मी तुम्हाला विचारला. म्हणजे एकंदरीत पहिले 50 संख्यांची आपल्याला बेरीज काढायची आहे आणि समसंख्या दिल्या. याच्यामध्ये बघा सारखा गॅप आहे, प्रत्येक संख्यांमध्ये 2-2चा गॅप आहे. मग याच्यासाठी काय करणार, सेम फॉर्म्युला, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 आणि मुळात म्हणजे गुणिले यांचं जे एकूण संख्या घ्यायची आहे, कारण या समसंख्या विचारल्या गेल्यात म्हणून आपण एकूण संख्या 50 पैकी 25 समसंख्या असणार आणि 25 विषम संख्या असणार, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला या एकूण संख्या काढायच्या कशा हे समजलं नाही तर तुम्ही एक काम करू शकतात. शेवटची संख्या किती आहे तुमची 50 आहे, टोटल संख्या किती आहे 50 आहे, तर या 50 भागिले 2 करा. 50 भागिले 2 केल्यावरती आपल्याला मिळतं 25, म्हणजे या टोटल संख्या किती आहेत 25. आता हा जो नियम लागू आहे हा कोणासाठी नियम लागू आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा. जर पहिल्यापासून आपल्याला संख्या विचारल्या गेल्या असतील तरच हा नियम लागू आहे, आणि जर अधूनमधून विचारले गेले ते पण मी एक्झाम्पल घेणार आहे, त्याच्यासाठी वेगळा नियम आहे, तो पण मी तुम्हाला सांगणार. टोटल संख्या आपल्याकडे 25 मिळाल्या. पुढच्या स्टेप मध्ये काय करणार, या दोघांची बेरीज करणार आपण. 25 50 आणि 2 झाले तुमचे 52 गुणिले हे 25 आणि छेदामध्ये तुमच्याकडे राहणार आहे 2. या 2 ने आपण 52 ला भाग देऊया. बे एक बे, बे दुने 4, इथं 1 उरला, हा इथं 1 ठेवा आणि उरलेली संख्या याच्या जोडीला ठेवा, म्हणजे तुम्हाला करायला आणखी सोपं जाईल. बेसक 12 बेसक 12 अशा पद्धतीने आपल्याकडे फक्त 26 गुणिले 25 या 2 संख्या उरलेल्या आहेत. आता आपण काय करू शकतो, 25 चा पाढा सहसा सर्वांचा पाठ असतो. 25 सक 150 होतात. ठीक आहे, 150 होतात. 150 पैकी 0 आपण या ठिकाणी ठेवलं, 15 हातच्याला दिलं. 25 दुने 50 झाले, 50 आणि हे 15 असे टोटल झाले तुमचे 65. किती झाले 65. तर या ठिकाणी आपण ऍज इट इज लिहिणार 65. तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे 650. काय उत्तर मिळालेलं आपल्याला 650. अशा पद्धतीने सुद्धा हा प्रश्न आपण सोडवू शकतो. समजलं असेल. आता पुढचा प्रश्न तुम्हाला देतो मी होमवर्क साठी, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. ठीक आहे, 2 अधिक 4 अधिक 6 डॉट 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 30 बरोबर काय. 30 बरोबर काय ह्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. मी प्रत्येक एक्झाम्पल घेणार, त्याच्यावरती तुम्हाला आन्सर सुद्धा सांगणार आणि एक प्रश्न तुम्हाला सोडवायला सुद्धा देणार. आपल्याला तयारी ना एकदम मुळापासून करायची आहे. आपल्याला तयारी काय करायची, मुळापासून करायची आहे. ठीक आहे, हे क्लिअर झालं. आता पुढचा जो मी प्रश्न विचारणार आहे तो प्रश्न असणार आहे तुमचा, लक्षात ठेवा, तो प्रश्न असणार आहे 1 अधिक 3 अधिक 5 डॉट 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 29 बरोबर काय. डॉट 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 29 बरोबर काय. बघा हा प्रश्न लक्षात ठेवा. या ठिकाणी काय विचारलं, पहिली संख्या तुमची विषम आहे आणि शेवटची सुद्धा विषम संख्या आहे. पहिली संख्या विषम आहे, शेवटची संख्या विषम आहे आणि संख्यांमध्ये सारखा गॅप देखील आहे. संख्यांमध्ये काय आहे, सारखा गॅप देखील आहे. तर आपण या प्रश्नाला सोडूया. काय करणार तुम्ही मित्रांनो, लक्षात घ्या. पहिली गोष्ट, सेम सूत्र, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि छेदामध्ये तुमचं राहणार आहे 2 आणि बरोबर गुणिले एकूण संख्या किती. आता 1 ते 29 पर्यंत
विषम संख्या टोटल संख्या असतात तुमच्या 15. किती संख्या असतात? 15. तर अशा पद्धतीने 15 झाल्या. मग काय करणार? यांची आपण बेरीज करणार. 29 आणि 1 झाले 30. 30 गुणिले हा 15 आणि भागिले असणार तुमचा 2. तर या 2 ने या 30 ला भाग द्या. बे एक बे, ठीक आहे. 3तून 2 गेले, उरला तुमचा 1. हा 0 ऍज इट इज ठेवा आणि बे पंचे 10. म्हणजे यांचं कट करून किती मिळालं आपल्याला? 15. आणि 15 गुणिले 15, इथं पण 15 आहे, इथं पण 15 आहे. 15 गुणिले 15. मी म्हणतो पाडेपाठ नाही, हरकत नाही. 5चा पाडा पाठ आहे, तिथून सुरुवात करा. किंवा 15चा वर्ग पाठ असेल तिथून सुरुवात करा. मग 15 पाचच्या होता तुमचं 75. 75 पैकी 5 इकडे घेतलं, 7 ठेवलं, 15 की 15. ओके, 15 आणि 7 झाले तुमचे 22. किती झाले? भाच्याला 1 दिला 22. म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी 225 येतं. तुमचं उत्तर काय येतं या ठिकाणी? 225 येतं. आता सरजी, आपण मागच्या एक्झाम्पल मध्ये बघितलं की एकूण संख्या कशी काढली, पण या ठिकाणी 15 एकूण संख्या कशी काढायची? कारण 29 भागिले 2 केल्यानंतर आपल्याला भलतच काहीतरी मिळणार. मग कसं करायचं जी, ते पण सांगतो, लक्षात घ्या. काय करायचं? हे जे विषम संख्या आहेत ना, याच्यातली एक संख्या कमी करून टाका. काय करा? एक संख्या कमी करून टाका किंवा एक संख्या वाढवा. याच्यामध्ये 1 वाढवा. कुठली संख्या वाढवायची? 1 वाढवायची. आता 29 आणि 1 किती झाले तुमचे? 30 झाले. आणि याला भागिले 2 करायचं. बे एक बे बरोबर तुमचं उरतात 15. अशा पद्धतीने तुम्ही एकूण संख्या सुद्धा या ठिकाणी काढू शकता. ही गोष्ट आता क्लिअर झाली. याच्यामध्ये काय डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकतात, काही अडचण नाहीये. आता आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया. आता मी हा प्रश्न तुम्हाला दिलं. आता तुम्हाला प्रॅक्टिसला एक प्रश्न देतो, ते प्रश्न तुम्ही सोडवा. बघा, प्रॅक्टिसला प्रश्न देतो, ते प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. प्रॅक्टिसला प्रश्न देतो, 1 अधिक 3 अधिक 5 डॉट 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 आणि शेवटची संख्या असणार तुमचा 49 बरोबर काय? तर याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. याचं उत्तर काय करायचं तुम्हाला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. आता आपण पुढच्या प्रश्नाला सुरुवात करूया. पुढचा प्रश्न वेगळा प्रश्न घेऊया. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्न एक नैसर्गिक संख्यावरती आपल्याला किती प्रश्न विचारले जातात हे आपण सध्याला बघतोय. हे आपण काय करतोय? सध्याला बघतोय. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न असणार आहे माझा 3 अधिक 6 अधिक 9 डॉट 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 60 बरोबर काय? बघा आता प्रश्न समजून घ्या. 3 अधिक 6 अधिक 9 याचा अर्थ प्रत्येक संख्यांमध्ये 3चा गॅप आहे. प्रत्येक संख्यांमध्ये कितीचा गॅप आहे? 3चा गॅप आहे. मग आपण काय करणार? याच्यातली पहिली संख्या घेणार 3 अधिक शेवटची संख्या घेतली 60 आणि छेदामध्ये 2 केलं. पण सर एकूण संख्या कशी काढायची? आता तर 3चा गॅप आहे ना, आणि एकूण संख्या काढावी लागेल आपल्याला. बघा याच्यामध्ये बघा, शेवटची संख्या बघा किती आहे? 60 आहे. शेवटची संख्या किती आहे? 60 आहे. या संख्येला भागिले 3 करा. या संख्याला भागिले 3 करा. 3चा फरक आहे, 3 करा. काय मिळणार आपल्याला? 3 1 3, 3 2 6 बरोबर टोटल संख्या किती आहे तुमची? 20 आहे. बघा या प्रश्नामध्ये आपण काय शिकलो? एकूण संख्या सुद्धा आपल्याला काढता येतात. 3चा गॅप जरी असला तरी काढले आपण. आता यांची बेरीज करूया, सोपं जाईल. 60 आणि 3 झाले तुमचे 63 गुणिले इकडे 20 आहे आणि छेदामध्ये तुमचा 2 आहे. तर 2 ने या 20 ला भाग द्या. बे एक बे, म्हणजे किती राहिलं? 10 इथं शिल्लक राहिले. ठीक आहे. 63 गुणिले 10, फक्त हा 0 उचला आणि यांच्या पाठीवर ठेवा. 63 गुणिले 10 गुणाकार करत बसू नका. 0 उचल्या, पाठीवर ठेवा. आपल्या प्रश्नाचं उत्तर झालं 630. आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं. बघा एकूण संख्या काढत असताना पहिले आपण काय बघितलं? आता जो या ठिकाणी बघितलं याचं 2चा गॅप होता, म्हणून आपण एकूण संख्या काढत. अच्छा, ह्या प्रश्न तुम्हाला सोडवायला दिले मी. ऍक्च्युली कुठलाही प्रश्न घेऊ शकतो आपण. ऍज अ 3चा गॅप आहे, ऍज अ आपण या पद्धतीने करू शकतो. समजा हे शेवटची संख्या 90 असेल आणि पहिली संख्या 3 असेल, तर याच्यामध्ये आपल्याला भागिले 3 करायचंय. म्हणजेच 3 त्रिक 9, 30 संख्या आपल्याला टोटल मिळतात. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. समजलं असेल तर आपण आता पुढच्या प्रश्नाला वळूया. चला आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. आता पुढचा प्रश्न असणार आहे बघा, आपण समसंख्यांचं बघितलं, विषम संख्यांचं बघितलं, सर्व काही बघितलं. आता जो पुढचा शब्द असणार आहे, प्रश्न असणार आहे 4 अधिक 8 अधिक 12 अधिक डॉट 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 डॉट
80 बरोबर काय? बघा 80 बरोबर काय असा जर तुम्हाला प्रश्न आला तर तुम्ही या प्रश्नाला सोडवणार कसं? सेम सूत्र यूज करायचं. काय? पहिली संख्या 4, शेवटची संख्या 80, कारण प्रत्येक संख्यांमध्ये 4चा गॅप आहे आणि छेदामध्ये 2, गुणिले एकूण संख्या कशी घेणार? सेम कंडिशन, 80 भागिले 4, 4चा गॅप आहे ना, मग 4 ठेवा, मग 4 दुने 8 आणि 0 खाली घेतात. टोटल संख्या किती मिळाली आपल्याला? 20. तर अशा पद्धतीने टोटल संख्या आहेत 20. ठीक आहे. मग आता पुढच्या स्टेप मध्ये काय करणार आपण? स्टेप मध्ये 80 आणि 4 किती झाले तुमचे? 84 झाले, गुणिले हा वाला 20 आणि छेदामध्ये तुमचं येतं 2. या 2 ने या 20 ला भाग द्या, है ना, भाग द्या. बे एक बे, बे एक बे, म्हणजे याचा अर्थ तुमच्याकडे काय राहिलं मग? 84 गुणिले 10 शिल्लक राहिले. मग 10चा म्हणजे एक शून्य फक्त इथं ठेवणार आणि अशा पद्धतीने तुमचं उत्तर मिळणार 840. काय उत्तर मिळणार आपल्याला? 840. तर अशा सोप्या पद्धतीने सुद्धा आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. आलं लक्षात? ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आपण घेऊया. हे झालं सम विषम सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. आता जो पुढचा प्रश्न असणार आहे मित्रांनो, ते लक्षात घ्या. तुम्ही असं 4चा असू द्या, 5चा असू द्या किंवा 10चा असू द्या, हे तुम्हाला करायचंय. पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे 5 अधिक 10 अधिक 15 डॉट 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 150 बरोबर काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायचं आहे. व्हिडिओ स्टॉप करा, कमेंट बॉक्स मध्ये पूर्णपणे कमेंट करा. तुम्हाला येतंय की नाही ते लगेच चेक करा. ठीक आहे. तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. बघा आता आपण पुढचं, आपल्याला फक्त नैसर्गिक संख्यावरती आपल्याला काय प्रश्न विचारले जातात ते मी तुमचं घेत आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असाही विचारला जातो, 25 ते 75 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? सर्व समसंख्यांची बेरीज किती? बघा तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय बघा, 25 ते 75 पर्यंत असणाऱ्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता बघा मी आतापर्यंत तुम्हाला असे एक्झाम्पल दिले, आता तुम्हाला मी असे एक्झाम्पल देणार आणि या ठिकाणी बघा शब्द काय वापरलेला आहे? समसंख्या. काय शब्द वापरलेला आहे? समसंख्या. आणि या ठिकाणी पहिली संख्या विषम आहे आणि शेवटची सुद्धा विषम आहे. पहिली संख्या विषम आहे आणि शेवटची सुद्धा विषम आहे आणि आपल्याला विचारलेला आहे समसंख्या. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? तर तुम्हाला पुढची समसंख्या घ्यायची 26 आणि याच्या अगोदरची समसंख्या घ्यायची किती येणार? 74. किती येणार? 74. समजलं? ही तुमची पहिली संख्या आणि ही तुमची शेवटची संख्या. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर झाली सरजी. मग आता एकूण संख्या कशी काढावी हा सर्वात मोठा प्रश्न तुमच्या समोर राहिला असेल. बघा मित्रांनो, आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एकंदरीत समजून घ्यायचंय. आता मी बोललो तुम्हाला की बाबा पहिली याची ती पुढची संख्या घ्या, कारण आपल्याला समसंख्या विचारली आहे. ठीक आहे. आणि इथं 74 आहे. आपल्याला एकूण संख्या किती आहे ते सुद्धा आपल्याला काढता यायला पाहिजे. सिरियल वाईज असेल तर तुम्ही इझी काढू शकतात. आपण जसं पहिले काही एक्झाम्पल घेतले स्टार्टिंगला, सिरियल वाईज आपण कशा पद्धतीने काढलं, पण या ठिकाणी काय दिलं? सिरियल वाईज दिलेलं आहे काय आपल्याला? तर नाही. तर आपल्याला वेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहे, अधूनमधून संख्या दिलेल्या आहेत. त्याच्यासाठी एक नियम लक्षात ठेवा. काय नियम लक्षात ठेवणार? पहिलं काम करायचं, शेवटची संख्या आणि पहिली संख्या याच्यातली तुम्हाला करायची वजाबाकी. काय करायचं तुम्हाला? वजाबाकी. आता 14तून 6 गेले, उरणार तुमचे 8. हातच्या परत दिला, 7तून 3 गेले, उरणार तुमचे 4. म्हणजे आपल्याला टोटल संख्या वजाबाकी किती मिळाली आपल्याला? 48. वजाबाकी किती मिळाली आपल्याला? 48. आणि याला भागिले करायचंय 2, कारण समसंख्या आहे, एकूण संख्या नाही आहेत, सम आहेत किंवा विषम आहेत. तर यासाठी काय करायचंय? 2 करायचं. 2 ने भाग द्या. बे एक बे, बे दुने 4 आणि बे चोक 8. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 24 मिळालं. काय मिळालं? 24 मिळालं. आणि या 24 मध्ये तुम्हाला 1 प्लस करायचं आहे. या 24 मध्ये काय करायचं? तुम्हाला 1 प्लस करायचं आहे. म्हणजे टोटल किती मिळालं आपल्याला? 25. अशा पद्धतीने हे जे संख्या आहे 25 ते 75 मध्ये असणाऱ्या सर्व जे काही समसंख्या आहेत त्या टोटल 25 आहेत. म्हणजे आपल्याकडे समीकरण मिळालं, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि छेदामध्ये 2 आणि एकूण संख्या तुम्हाला मिळाली 25. ठीक आहे. आता या दोघांची बेरीज करून टाका.
6 आणि 4 झाले 10, हातच्याला 1, 7 आणि 2 9 आणि हातच्याचा 1 3, म्हणजे झाले तुमचे 10. ठीक आहे, किती झाले? 10 झाले. म्हणजे तुमची टोटल 26 आणि 74 यांची बेरीज मिळाली आपल्याला 30, गुणिले आपल्याला या ठिकाणी मिळालं 25 आणि छेदामध्ये मिळालं आपल्याला 2. छेदामध्ये मिळालं आपल्याला 2. तर तुम्ही आता काय करणार? या 2 ने या 100ला भाग द्या. बे 1 बे, बे 5 10, म्हणजे 5 आणि हा 0 झाले तुमचे 50. शेवटी 50 गुणिले 25 काय आलं आपलं समीकरण? तर आपलं समीकरण आलेलं आहे 50 गुणिले 25. ठीक आहे, मग यांचा गुणाकार करणार आपण सरळ सरळ. 25 5 125 असे आणि हा उरलेला 0 पाठीमागे. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर किती मिळालं आपल्याला? 1250. किती मिळालं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर? 1250. तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा हा प्रश्न इझिली सोडवू शकतात. काहीच प्रॉब्लेम नाही, इझिली सोडवू शकतात जरी तुम्हाला अवघड प्रश्न आले तरी सुद्धा. क्लिअर? तर आपण आता पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण पुढचा प्रश्न मी देणार आहे तुम्हाला विषम संख्यांबद्दल. बघा, 1 ते 49 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती? विषम संख्यांची बेरीज किती? बघा, आता टायपिंग करायला आपल्याला वेळ नाही. विषम संख्यांची बेरीज किती? कितीपर्यंत? 1 ते 49. आता बघा, गणित आहे ना, गणित आपल्याला समजून घेणं खूप महत्वाचं आहे. मुलं ती चूक करतात, गणित समजून नाही घेत आणि डायरेक्ट उत्तर काढायला जातात, म्हणून त्यांचे प्रश्न चुकतात. आपल्याला काय करायचंय? गणित समजून घ्यायचं आहे. आता समजून घेतलं म्हणजे काय? 1 ते 49 पर्यंत असणाऱ्या विषम संख्यांची मी तुम्हाला बेरीज विचारली. तर मग तुम्ही काय करणार मित्रांनो? लक्षात घ्या, एक ऑलरेडी विषम संख्या दिलेली आहे आणि अधिक शेवटची सुद्धा आपल्याला विषम संख्या दिलेली आहे. 1 ते 49 विषम संख्याच दिलेली आहेत ना, मग आपल्याला काय अडचण नसणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला करायचंय भागिले 2 करायचं. भागिले 2 करायचं. आता एकूण संख्या कशी काढणार? लक्षात ठेवा, विषम संख्या जर शेवटी दिलेली असेल, तर त्या विषम संख्यामध्ये 1 मिळवा. असंही करू शकतात. म्हणजे 50 झाले आणि 50 भागिले 2 केलं, 25 आपल्याला समसंख्या मिळते. किंवा काय करू शकतात? तर हा 49 जो आहे त्याच्या आदली अगोदरची संख्या घ्या. ठीक आहे, अगोदरची संख्या 48 भागिले 2 बरोबर 24, 24 प्लस 1 25 करू शकतो. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आपला रिपीट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करणार? एकूण संख्या मिळणार तुम्हाला 25. ठीक आहे, दोघांची बेरीज केली, 50 गुणिले 25 आणि छेदामध्ये 2. याचा हाफ केलं, 25 आला, 25 गुणिले 2 25 चा वर्ग, 25 5 125 असे, 25 5 125 असे, हातच्याला आला तुमचा 12, 25 दुने 50 आणि 12, 50 आणि 12 झाले 62, म्हणजे 625. अशा पद्धतीने याचा प्रश्न होता. तर या प्रश्नाला थोडंसं आपण चेंज करूया, म्हणजे तुम्हाला उत्तर देता येईल. कारण याच्या अगोदर मी हा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे ऑलरेडी, म्हणून आपण करूया आता 31 ते 69 पर्यंत असणाऱ्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? आता बघा, आता मजा येईल. 31 ते 69 बरोबर आहे. याच्यात आपण काय करणार? पहिली संख्या घेणार 31, शेवटची संख्या घेणार आपण 29 आणि छेदामध्ये आपण करणार 2. पण एकूण संख्या किती आणि कसं काढणार? हा सर्वात मोठा तुमच्यासमोर प्रश्न असणार. तर आपण काय करणार? सरळ सरळ 69 वजा 31, पहिली संख्या जी असेल ती 31. ठीक आहे, वजाबाकी केली, 9तून 1 गेला 8 उरले, 6तून 3 गेला 3 उरले, टोटल संख्या 38 आपल्याला ही संख्या मिळाली. ठीक आहे, मग काय करणार आपण? 38 भागिले 2 करणार. 38 भागिले काय करणार? 2 करणार. बे 1 बे, याच्यातून 1 उरला, बे 9 18, टोटल किती मिळालं आपल्याला? 19 मिळाली. टोटल बेरीज किती आपली? आपल्याला 19. ठीक आहे, यांचा भागाकार काय मिळाला आपल्याला? 19. पण या संख्या टोटल किती आहेत? तर या 19 मध्ये तुम्ही काय करणार? 1 मिळवणार, म्हणजे तुमची संख्या किती झाल्या? 20. टोटल संख्या किती झाल्या? 20. आता हे 20 जे आपण काढलं, काय केलं? या संख्येतून ही संख्या वजा केली आणि वजा केल्यानंतर त्यांना भागिले 2 केलं, कारण संख्यांमध्ये 2चा गॅप आहे आणि जे भागाकार आला त्याच्यामध्ये आपण 1 मिळवला. आता आपण 20 जो काढलेला तो ऍक्युरेट आहे काय जी, हे चेक करण्यासाठी तुम्ही एक पद्धत आणखी वापरू शकतात. 31 ते
40 पर्यंत एकूण समसंख्या आणि विषम संख्या 5 असणार. 41 ते 50 पर्यंत आणखी 5 असणार. 51 ते 60 पर्यंत आणखी 5 असणार आणि 60 ते 70 पर्यंत आणखी 5 असणार. आपल्याकडे 69 आहे. 69 जरी घेतलं तरी 5 असणार. अशा पद्धतीने टोटल संख्या 20 आहे. म्हणून आपण ही पद्धत यूज केली आपल्याला टोटल संख्या काढण्यासाठी. या पद्धतीने तुम्ही टोटल संख्या काढू शकता. आता काय करणार, पुढे टोटल संख्या आपल्याला मिळाली 20. या दोघांची बेरीज करणार. 9 आणि 1 झाले 10. 0 आजच्याला परत दिला. 6 आणि 4 झाले तुमचे परत 100 झाले बेरीज. हा आणि गुणिले इकडचा 20 छेदामध्ये तुमचं 2 येणार. बे एक बे म्हणजे 100 गुणिले 10 शिल्लक राहिलं. म्हणजे याचं उत्तर काय होईल, हा शून्य फक्त इकडे ऍड करायचंय. म्हणजे याचं उत्तर मिळणार आपल्याला 1000. काय उत्तर मिळणार आपल्याला 1000. तर अशा सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर काढू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सम असू द्या, अधूनमधून असू द्या, तर तुम्हाला उत्तर काढता यायला पाहिजे. क्लिअर. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे, लक्षात ठेवा. आता प्रश्न आहे बघा, 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग डॉट 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 9 चा वर्ग बरोबर काय. बघा, जर आपल्याला वर्ग संख्या सुद्धा विचारल्या गेल्या तर या वर्ग संख्यांचं सुद्धा आपल्याला उत्तर काढता यायला पाहिजे. आपल्याला वर्ग संख्यांचं सुद्धा उत्तर काढता यायला पाहिजे. आता याच्यासाठी एक सूत्र तुम्हाला मी सांगतो. आता वर्ग संख्या आणि घनसंख्या यांच्यासाठी तुम्हाला एक सूत्र लक्षात ठेवावंच लागेल. त्याच्यामध्ये ऑप्शन नाहीये, लक्षात ठेवा. n कंसामध्ये n अधिक जो काही तुमचा n अधिक येणार तुमचा 1 येणार. काय येणार, n अधिक 1 कंस पूर्ण छेदामध्ये एकंदरीत छेदामध्ये येणार तुमचं 6. ठीक आहे, छेदामध्ये 6 आणि याचं जे पुढचा कंस आहे याच्यामध्ये पण काही नंबर तुम्हाला टाकावे लागतील. त्यामध्ये आहे कंसामध्ये 2n अधिक 1 आणि कंस पूर्ण. बघा, n अधिक हा जो सूत्र आहे किंवा हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. कोणासाठी लक्षात ठेवणार तुम्ही हा फॉर्म्युला, तर जेव्हा वर्ग संख्या आपल्याला विचारले जातील तेव्हा आपल्याला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. वर्ग संख्या आतापर्यंत जर विचारलं गेलं, आतापर्यंत काही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले गेलेले आहेत. आपल्याला बेसिक पासून तर ऍडव्हान्स पर्यंत चालायचं आहे. म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात असणं खूप साऱ्या गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण वर्ग संख्या केल्या. आता आपण काय करणार जी, तर बघा, या सूत्रानुसार आपण मांडणी केली. n म्हणजे काय, आता बघ तुम्हाला एक गोष्ट क्लिअर करतो मी. n म्हणजे काय, तर n म्हणजे शेवटची संख्या. n म्हणजे काय, तर n म्हणजे शेवटची संख्या. म्हणजेच काय येणार तुमचा 9 येणार. ठीक आहे, 9 येणार. मग आता काय करणार बघा, आपण लक्षात ठेवा. 9 आलं, पहिलं 9 घेणार, कंसामध्ये 9 अधिक 1 होणार कंस पूर्ण आणि दुसऱ्या कंसामध्ये 2n याचा अर्थ 9 गुणिले, किंवा याचा अर्थ असा करू शकता तुम्ही 2 गुणिले 9 आणि अधिक हा 1 कंस पूर्ण छेदामध्ये 6. कंस पूर्ण छेदामध्ये 6. तर अशा पद्धतीने तुम्ही समीकरणामध्ये मांडणी केली. आता बघा काय करणार आपण, लक्षात ठेवा. या दोघांचा गुणाकार बेरीज 9 आणि 1 10 झाले. ठीक आहे, आणि ह्या दोघांचा गुणाकार 9 दुने 18, सॉरी ते 1 लिहायचं राहिला, इथे येणार तुमचा 1, हा वाला 1. 9 दुने 18, 18 आणि 1 झाले तुमचे 19. 18 आणि 1 किती झाले तुमचे 19. म्हणजेच याचं समीकरण 10 9 90 झाले, सॉरी 10. या दोघांची बेरीज केली आपण 10, यांचा गुणाकार करणार आपण. म्हणजेच काय होणार बघा, दुसऱ्या स्टेप मध्ये 9 गुणिले 10 होणार. ठीक आहे, कंसात ठेवा किंवा कंसाच्या बाहेर ठेवा, याला कंसात ठेवा. आणि दुसऱ्या कंसामध्ये 9 दुने 18 आणि 1 19. अशा पद्धतीने 19 होणार आणि भागिले आपला 6. मग पुढच्या स्टेप मध्ये काय होणार बघा, या दोघांचा गुणाकार करून टाका तुम्ही, 90 येणार. 90 गुणिले 19 आणि छेदामध्ये तुमचं असणार आहे 6. अशा पद्धतीने आपला फुल अँड फायनल समीकरण तयार झालेला आहे. फुल अँड फायनल समीकरण तयार झालेलं आहे. किंवा तुम्ही हे इथं असं पण करू शकतात. आता या दोघांचा गुणाकार आहे 9 गुणिले 10 गुणिले 19, असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी
करू शकता. तुम्हाला समजण्यासाठी आणि सोपं जाण्यासाठी तुम्ही ही गोष्ट करू शकतात. आणि भागिले आपला 6. आता 6 ने आपण भाग देऊयात. चला पहिले तर याला 2 ने भाग जातो. 2 त्रिक 6 आणि 2 पंचे 10. ठीक आहे. मग 3 ने या 9ला भाग जातो. 3 1 3, 3 5 15. ठीक आहे. सॉरी 3 5 15 कसं काय? 3 1 3, 3 त्रिक 9. आणि या दोघांचा गुणाकार काय होणार मग? 3 5 15. शेवटी आपल्याकडे 19 गुणिले राहणार तुमचे 15. आता 15चा पाढा असेल तर व्हेरी गुड. 15 × 35 असे होतात. 5 इथं ठेवलं, 13 इथं ठेवलं, 15 1 15, 15 आणि 13 किती झाले तुमचे? 8 2 28 झाले. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला येणार 28. तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं आपल्याला? 285. काय उत्तर मिळालं आपल्याला? 285. तर बघा हा प्रश्न आता बघा प्रत्येक लेवल पासून सुरुवात केली. सोप्यात सोपे प्रश्न आपण सोडवले. आता थोडं आपल्याला अवघड प्रश्न सुद्धा सोडवावे लागतील. म्हणजे अशा पद्धतीने 285 तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ठीक आहे. 285 तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. आणखी याच्यातला एक प्रश्न सोडूया म्हणजे तुमचं पूर्ण डाऊट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे. प्रश्न आहे बघा. पुढचा प्रश्न आहे 1चा वर्ग अधिक 2चा वर्ग अधिक 3चा वर्ग डॉट 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 15चा वर्ग बरोबर काय? बघा डॉट 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 15चा वर्ग बरोबर काय? मी जवळपास हा सेम प्रश्न तुमच्यासाठी घेतलेला आहे आणि आता सेम प्रश्नाची आपल्याला काय करायचंय? प्रॅक्टिस करायची आहे. सेम प्रश्नाची काय करायचं आपल्याला? प्रॅक्टिस करायची आहे. लक्षात असू द्या सेम सूत्राचा वापर करणार आपण. n पहिले घेणार. ठीक आहे. n पहिले घेतला कंसामध्ये n अधिक 1 हा कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये घेणार आपण n 2n अधिक 1 हा झाला कंस पूर्ण आणि छेदामध्ये लिहिणार आपण 6. हा आपला काय आहे? फॉर्म्युला आहे. हा आपला काय आहे? तर फॉर्म्युला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे. मग याला कसं सोडवणार आपण? जी. ओके सोडूया. n म्हणजे शेवटची संख्या म्हणजे इथे येणार तुमचा 15 कंसामध्ये 15 अधिक 1 कंस पूर्ण. दुसऱ्या कंसामध्ये 15 गुणिले 2 15 दुने झाले तुमचे 30 आणि अधिक हावाला 1 असे झाले तुमचे 31. म्हणजेच याचा अर्थ आणि हा भागिले आपला 6. याचा अर्थ काय होणार मित्रांनो? लक्ष द्या समजून घ्या. प्रत्येक प्रश्न स्टेप बाय स्टेप समजतोय आहे. यांचा गुणा या दोघांची बेरीज केली आपण. 15 ने 1 16 झाले म्हणजे 15 गुणिले 16. त्याच्यानंतर या दोघांची गुणाकार केला 15 दुने 30 आणि 1 31 गुणिले 31 आणि छेदामध्ये आपला 6. चला आता याचा हा समीकरण सोडूया. 3 ने भाग द्या. 3 1 3, 3 दुने 6 आणि 3 5 15. मग या 2 ने या 16ला भाग द्या. 2 1 2, 2 8 16. मग या दोघांचा गुणाकार करून टाका. 8 5 40. 8 5 40 आणि हा राहिलेला 31. हा राहिलेला 31. 31 गुणिले 40. काय केणार आपण? या दोघांचा गुणाकार किती आला? 40. म्हणून 40 लिहिला. यांचा आता काय करा? गुणाकार करून टाका. 4 1 4, 4 त्रिक 12 आणि उरलेला 0 ऍज इट इज ठेवणार. म्हणजेच आपलं उत्तर काय मिळणार आपल्याला? 1240. काय उत्तर मिळणार आपल्याला? 1240. तर अशा पद्धतीने तुम्ही नैसर्गिक संख्यांवरती आपल्याला प्रश्न विचारतात आणि ते नैसर्गिक संख्यांवरती विचारलेले प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या पद्धतीने काढायचे आहे. ठीक आहे. आता हे झालं काय झालं हे की जर वर्ग संख्या विचारल्या तर. आता पुढचा जो आपला प्रोग्राम आहे तो आहे विषम संख्यांबद्दल. सॉरी घन संख्या विचारल्या तर तुमचा सूत्र काय असणार आहे? घन संख्या विचारल्या तर तुमचं सूत्र काय असणार आहे? चला उदाहरण घेऊया. 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन अधिक डॉट 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 9चा घन बरोबर काय? बघा मी तुम्हाला वर्ग संख्याचं कसं करायचं ते तुम्हाला सांगितलं. आता घन संख्यांचं कसं करायचं तेही मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यासाठी एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. काय करायचं तुम्हाला? एक फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फॉर्म्युला आहे n अधिक n कंसामध्ये n कंसात n अधिक 1 कंस पूर्ण
छेदामध्ये हा कंस पूर्ण आणि छेदामध्ये लिहायचंय तुम्हाला 6 आणि हा मोठा कंस पूर्ण करायचा. छेदामध्ये लिहायचे सॉरी तर 2 लिहायचा आहे आणि हा मोठा कंस पूर्ण करायचा आहे. हा फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला काय आहे? n अधिक कंसामध्ये n अधिक 1 कंस पूर्ण छेदामध्ये 2 आणि कंस हा मोठा कंस पूर्ण झाल्यानंतर इथे येणार तुमचा आणखी 2. इथे येणार तुमचा आणखी 2. तर अशा पद्धतीने तुमचा फॉर्म्युला पूर्णपणे आता तयार झालेला आहे आणि या फॉर्म्युला मध्ये आपल्याला एक्झाम्पल ठेवायचे आहे. बघा स्टेप बाय स्टेप करूया. काय करणार आपण? n म्हणजे काय तर शेवटची संख्या. n म्हणजे काय तर शेवटची संख्या. n म्हणजे या ठिकाणी 9 येणार. ठीक आहे. मग आपण मोठ्या कंसामध्ये 9 छोटा कंस 9 अधिक 1 कंस पूर्ण छेदामध्ये 2 आणि मोठा कंस आणि इथं वर्ग. अशा पद्धतीने आपण संख्यांची काय केली आता मांडणी केली. अशा पद्धतीने काय केलं आपण संख्यांची मांडणी केली. आता काय करणार बघा पुढच्या स्टेप मध्ये लक्षात ठेवा. या दोघांची बेरीज करून टाका. म्हणजेच 9 गुणिले 10 दोघांची बेरीज केली. छेदामध्ये 2 आणि हा मोठा कंस आपला शिल्लक राहिलं. या ठिकाणी 2 येणार. या ठिकाणी काय येणार? 2 येणार. आता बघा हा कंस सोडवत असताना एक तर या दोघांचा गुणाकार करून त्यांचा वर्ग करावा लागतो. कंसाच्या आत ज्या संख्या आहेत त्यांचा वर्ग म्हणजे सगळ्यांचा वर्ग असतो. मग काय करणार आपण? जी पुढच्या स्टेप मध्ये करणार आपण या दोघांचा गुणाकार 9 गुणिले 90 आणि छेदामध्ये 2 पुन्हा कंस पूर्ण हा कंस पूर्ण आणि या ठिकाणी राहणार वर्ग. स्टेप बाय स्टेप जाऊया. हे तुम्हाला मी समजण्यासाठी सांगतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्हाला कळायला पाहिजे. आता पुढच्या स्टेप मध्ये काय होणार? जी याचा अर्थ या 9चा वर्ग आणि याचा सुद्धा वर्ग आपल्याला करावा लागेल. मग करणार 9 9 81 होतात. ठीक आहे. हा एक 0 आणखी एक 0 येणार म्हणजे या ठिकाणी 2 0 येणार. 90चा वर्ग 81 8100 आहे. 90चा वर्ग किती आहे? 8100 आहे. त्याच्यानंतर छेदामध्ये या दोनाचा वर्ग आहे तुमचं 4. या दोनाचा वर्ग किती आहे? 4 आहे. आता आपण याला सॉल्व्ह करूया. बघूया. पहिला येणार 4 दुने 8. 4 आहे की 4 4 दुने 8. आता पुढची संख्या घेतली 1. ही संख्या जर या 4 पेक्षा कमी पडत असेल तर या ठिकाणी आपल्याला काय ठेवावं लागतं? पुढची एक संख्या घ्यावी लागते आणि ते एक 0 ठेवावं लागतं. ठीक आहे. आता येणार 4 दुने 8 येणार. 4 दुने 8 येणार. परत 2 शिल्लक राहिले आणि हा 0 शिल्लक राहिला. इथं 20 झाले. मग 4 पंचे 20. 4 पंचे 20. अशा पद्धतीने 2025 अशा पद्धतीने 2025 या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर मिळून जाईल. काय उत्तर मिळणार? 2025. काही गडबड करू नका. काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला स्टेप बाय स्टेप जायचंय. एक एक स्टेप करायचं आहे आणि एक एक स्टेप करून तुम्ही आरामात उत्तर काढू शकता. बघा नैसर्गिक संख्या याच्यावरती जे काही आतापर्यंत महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेत याचं उत्तर मी तुम्हाला काढून दाखवलेलं आहे. कशा पद्धतीने उत्तर काढतात स्टेप बाय स्टेप फॉलो करा. नक्कीच तुम्हाला उत्तर काढता येईल. ठीक आहे. आता पुढचा जो प्रश्न मी तुम्हाला देणार आहे या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडून मला कमेंट बॉक्स मध्ये अपेक्षित आहे. बघा प्रश्न आहे 1चा घन अधिक 2चा घन अधिक 3चा घन डॉट 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 6चा घन बरोबर काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करायची आहे आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी आणखी एक्झाम्पल पाहिजे असतील तर तुम्ही मला कधीही सांगू शकता. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकलो? आजच्या लेक्चरमध्ये आपण नैसर्गिक संख्या याच्यावरती कोणकोणते आपल्याला प्रश्न विचारतात, कशा पद्धतीने प्रश्न असतात, हे सर्व गोष्टी आपण आजच्या या लेक्चरमध्ये शिकलेलो आहे. ठीक आहे. मी तुम्हाला प्रत्येक टॉपिक पूर्ण डीप मध्ये विश्लेषण करून सांगणार आहे. त्यामुळे दररोज लेक्चर पाहत राहा आणि आपला ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व लेक्चर पाहायला लवकरच भेटतील. ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा मी लेक्चर टाकणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. जेवढं जास्त तुम्ही मुलांमध्ये शेअर करणार तेवढं दररोज तुमच्यासाठी मी लेक्चर घेऊन येणार. ही गोष्ट लक्षात ठेवा.
आज आपण नैसर्गिक संख्या शिकलो. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण मूळ संख्या आणि मूळ संख्यावरती आपल्याला कोणकोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात डीपली संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला करायचा आहे. ठीक आहे. बाकी कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला. आजच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये भेटूया. जय हिंद.